नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जे पॅकेज जाहीर केलं होतं हे मिळालंय का आणि कुठपर्यंतची जी परिस्थिती आहे ती सांगा. काय झालंय, पॅकेज हा 3 अक्षरी जादुई शब्द अलीकडच्या काळामध्ये लोकांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर आणला जातोय. खाली उतरून आज खरी परिस्थिती काय आहे हे बघणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जे पॅकेज दिलं गेलेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे. त्यामुळे निव्वळ पॅकेजच्या नावाखाली, निव्वळ पॅकेज सारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम शासनानं करू नये. आणि त्या उलट आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचं धोरण अद्यापही केंद्र शासनाचंही नाही आणि राज्य शासनाचंही नाही. त्यामुळे दूरगामी विचार करून शेतकऱ्याचा विचार शासनानं केला पाहिजे अशी प्रमुख मागणी 293 अन्वये मी करणार आहे. मदतीसाठी KYC हे महत्वाचं आहे असं म्हटलं जात आहे. आपल्या जिल्ह्यातली नेमकी KYC संदर्भातली परिस्थिती काय आहे? अजूनही काही लोकांच्या खात्यावरती मदत पोचलेली नाहीये. KYC ची कामं अपूर्ण आहेत, KYC ची पडताळणी अपूर्ण आहे आणि हे सगळं शासकीय टेक्निकल जे काम आहे ते सुद्धा अपूर्ण असल्यामुळे आज बहुतांश शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय. आम्ही KYCच्या संदर्भामधली मागणी सुद्धा कृषी मंत्र्यांसमोर करणार आहे. खरं तर विविध योजनांची घोषणा तर झाली, मात्र सरकारची तिजोरीत नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या मदती पोहोचण्यासंदर्भात उशीर होतोय. तर ज्या पद्धतीचं निधी वाटप झालेलं आहे, किंबहुना 31,000 कोटीचं पॅकेज आज माउंटिंग तेवढे 31,000 कोटीचं होतंय का, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांना किती पोचणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही आमच्या भाषणामध्ये मांडणार आहे आणि राज्याची खरी परिस्थिती ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे. पुणे जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना कोर्टाने शेतकऱ्यांना पोहोचलेली नाहीये. मला वाटतं की टेक्निकली गोष्टींमध्ये कुठेतरी गोष्टी वाढल्या जातात आणि वेळकाढूपणा त्यात नाही, जी अमाऊंट 31,000 कोटी ही प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारच नाहीये. मुळात हा 31,000 कोटीचा आकडा तयार कसा होतोय याचा सुद्धा अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे. 6,500 कोटी ही प्रत्यक्ष मदत कदाचित शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकते, इतकंच सध्याचं लिमिट आहे. आणि आज शेतकऱ्याची फसवणूक या पॅकेज या शब्दाच्या नावाखाली होऊ नये एवढीच विनंती मी शासनाला करणार आहे. पुणे जमीन प्रकरणामध्ये कोर्टाने फटकारलं असून पार्थ पवारचं नाव अजून गुन्ह्यात का दाखल केलं नाही असं म्हटलेलं आहे. कोर्टाचं काल काय म्हणणं आलंय का? काल मला अद्याप त्या संदर्भातची माहिती नाही. मी थोड्या वेळात बघून आपल्याला माझी प्रतिक्रिया राजकीय कळवतो. दबाव आहे का केस होती? नाही, आता राजकीय दबाव असता तर कोर्टानं फटकारलं नसतं. त्यामुळं काहीतरी म्हणणं अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय कोर्टानं फटकारायचं कारण नव्हतं. त्यामुळे अधिकारी योग्य पद्धतीनं काम करत असावेत आणि कोर्टानं फटकारलंय याचा अर्थ कोर्ट सुद्धा योग्य पद्धतीने चिकित्सा करत असावं. खरं तर अधिवेशन अजून काही दिवस वाढवून मिळायला हवं होतं. राज्याच्या कळीचे मुद्दे हे राज्यासमोर अजून आलेले नाहीयेत. लोकप्रतिनिधींना मांडायला वेळ मिळत नाहीये. त्यामुळं अधिकचं अधिवेशन थोडंसं मिळालं असतं तर बरं झालं असतं. थँक्यू.